आयचो विषय तुमकां सगळ्यांक खबरूच आसतलो, जो सद्या गोंयांत सामको एक गाजलेलो विशय आसा आनी हो असो विशय आसा जे विशयान आज म्हाका दिसता गोंयांत फक्त एक पर्टिक्युलर धर्माची हिंदूंचीच न्हय पण प्रत्येक गोंयकाराची, प्रत्येक धर्माची, प्रत्येक जातीच्या लोकांची, प्रत्येक समाजातल्या लोकांची आज न्हीद उडयल्या. कित्याक असो इन्सिडेंट गोंयांत म्हाका दिसता स्वतंत्र जाल्ल्या गोंय असलो इन्सिडेंट गोंयांत केन्ना जावनासलो. काल जे पर्वरी हायवे एक्सपान्शनाचे नांवान आनी हायवे एक्सपान्शनाच्या निमतान देव खापरेश्वराचें देवूळ बीजेपीचें हें जें सरकार आसा तांच्यांनी बेकायदेशीर रित्या जें डेमोलिश केलें आनी जी देव खापरेश्वराची मुर्ती तांच्यांनी डेसेक्रेट केली, जी विडंबना मुर्तीची केली, ताजे मागीर गोवा बीजेपीचे सरकाराचें स्थान मुघल आनी सालाजारशाहीचे अंडर जी पुर्तुगीज राजवट आसली ताजे बरोबर येवन बसता. म्हळ्यार मुघलांनी देवळां उडयल्लीं हिंदूंची हे देशांत, तशींच पुर्तुगीजांनी सालाजारशाहीच्या अंडर देवळां उडयल्लीं हो इतिहासान रिकॉर्ड आसा. आनी आज गोवा बीजेपीचें जें सरकार आसा डॉक्टर प्रमोद सावंताच्या अंडर ताचें नांव हिस्ट्री बुकान, इतिहासान नोंद जातलें की बीजेपीच्या सरकारान देवळां उडोवपाक सुरू केली म्हणून. चड डिस्टर्बिंग हे सगळे गजालीचे म्हणल्यार एका सायडीन जेन्ना हे सरकार मुख्यमंत्री सांगता की आमी स्टडी चालू आसा, कितलीं देवळां उडयलीं पुर्तुगीजांनी आनी ती पुर्तुगीजांनी उडयल्लीं देवळां रिस्टोर करतले म्हणून, आनी दुसरे फाटभुंयेचेर आपुणूच देवळां उडयतात. हें कितें चल्लां? कित्याक हें जी गजाल घडल्या ही सारकी निर्लज्ज सरकार सुद्दां जर खंयचें आसलें जाल्यार ही असली गजाल आनी असली घडणूक करची नासली. आनी आज लज्जास्पद जी गोश्ट भारतीय जनता पार्टीचे गोवा सरकारान केल्या, जी गोंयच्या हिंदूंचे देवाचेर आनी देवळाचेर हात घालपाचो, ताजो आमी काँग्रेस पक्षाचे वतीन निशेध करता. एक म्हणल्यार ताका लिगल पार्ट आसतलो तो सायडीक दवरुया, कित्याक म्हाका दिसता देव आनी धर्म म्हणटा हो लिगल पार्टाचे वयर जावन विचार करता, बिकॉज ताका सेंटिमेंट्स, इमोशन्स आनी विश्वास, श्रद्धा एटॅच आसता. काल आमी पळयलें जेन्ना ताजे विधी करताले देव खापरेश्वराची, ताका एक पर्टिक्युलर वर्ड आसा आनी हांव आतां पळयतालो, हांवें तो मोकळोच एक व्हिडिओ हांवें पळयला. एक पुजारी आसा ताणें सारकें डिटेल्ड एक्सप्लेन केला की ती विधीनूय कशे मिस्टेक्स आसल्यो आनी तो जर सरळ सांगता की तो कोण आयलो तो म्हणटा तो बोल्ड काय कोण तें आपल्याक खबर नासलो म्हणटा. आतां गोंयांत जर आमी पद्दत पळयत जाल्यार प्रत्येकाक खबर आसतलें जे लोक पुजा करता और जांचे घरांत गणपती आसतलो और देवाची नॉर्मल सुद्दां पुजा करता, केन्ना सत्यनारायण पुजा जाता और कोणागेर संकश्टी करता, कोणागेर विनायकी करता, कोणागेर महाशिवरात्रीची पुजा करता, कोणागेर एकादशी करता. आनी जेन्ना देव पुजता तेन्ना एक बेजीक म्हणटा ती प्रॅक्टीस फॉलो करता. तातूंतली एक म्हणल्यार सोवळें न्हेसून ती पुजा करपाची आसता. जाल्यार काल आमी पयली थंय दुर्दशा की तो कोण तरी गोंया भायलो एक मनीस हाडला पुजा करपाक. तो गोंया भायलो म्हणून हांव दुर्दशा म्हणटा ताची दुर्दशा म्हणटा की तो जीन्स आनी टी शर्ट घाल्या आनी तो देवाची पुजा करता. आतां बाबा तो मनीस कोण? कित्याक आतां बीजेपी पार्टी जे हिंदू धर्माचे रक्षण करते स्वघोषीत, तांकां इतल्यो गजाली लागता त्या म्हणून तो मुद्दे चड उपस्थित करचे पडटा की बाबा तो मनीस हिंदू काय तो खंयच्या धर्माचो, हाजो पयलीं तांच्यांनी विचार केल्लो आनी ताजेर तांच्यांनी अभ्यास केल्लो काय म्हणून. कित्याक अभ्यास करपाची खूब संवय सरकाराक आसा, हे आमी पळयलां. अभ्यासूच करीत आसता ते, एग्जामीक केन्ना बसत ना. दुसरी गजाल म्हणल्यार आचमन. कित्याक आमचे हिंदू धर्माच्या हातूंत जेन्ना आमी पुजा करता तेन्ना षोडशोपचार पुजा आसता, पंचोपचार पुजा आसता. तातूंतलो एक भाग म्हणल्यार आचमन. आचमन म्हणल्यार उदक घेता तेन्ना तो पुजा करता ताकाय आचमन करचें पडटा शुद्धीकरणा खातीर. जाल्यार आमी पयले फावट पळयलां हांवें, आमी व्हडले हांचे इतले धार्मीक न्हय पण आमी बेजीक आमकां जे आवय बापायन शिकयला आनी ज्यो गजाली आमकां बेजीक कळटा, ज्यो प्रॅक्टिसीस आमचे फॅमिलीन फॉलो करता त्यो आमी करता. आनी ताचे प्रमाणे आमी केन्नाच बिस्लेरीच्या बाटलेन उदक हातान घेवन आचमन केल्लें आमी पळोवंक ना. कित्याक एक जनरली तांब्याचो कॉपराचो म्हणल्यार तांब्याचो हें आसता, तातूंतल्यान उदक घेता तें मागीर ताजी कलश पुजा करची पडटा. मागीर तें आचमन केल्लें उदक परतें पुजेक वापरिना, तें डिस्कार्ड करचें पडटा. पण काल एकाच बाटलेन देवाची सपन पुजा केल्या उदकाच्या. तें उदक ते बाटली ती फ्रेश काय ती फोडलेली तोंडाक लायिल्ली बाटली कोणाकूच खबर ना.
अशी तांच्यांनी काल देवाची विडंबना केल्या आणि तांच्यांनी म्हणल्यार टोटल एक जोक कशी परिस्थिती करून दवरल्या. कसली तांच्यांनी विधी केल्या ती ते पुरोहितान आज तो व्हिडिओ आयिल्ल्या प्रमाणे तुमकां आयला आसतलो सगळ्या मिडिया हावजीसांक तो कदाचित तुम्ही तो पळोवचो. ताणें ते एंटायर विधीचेरूच प्रश्नचिन्ह उत्पन्न केला. आता हांव मी काय एक्सपर्ट पुजारी न्हय, पण आता घरा कडेन आमी विनायकेची पुजा करता तेन्ना आमी षोडशोपचार जेन्ना पुजा करता, बेजीक म्हाका जी गजाल खबर आसा आमी करता तेन्ना आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, मागीर स्नान, अभिषेक स्नान, मागीर वस्त्रोपवस्त्र, मागीर अलंकार, मागीर यज्ञोपवीतम म्हणजे जानवे देव आसत जाल्यार, मागीर ताका धूपम, दीपम, मागीर नैवेद्यम, मागीर नमस्कारम, मागीर प्रदक्षिणा, मागीर साष्टांग नमस्कारम आनी मागीर ते जातकूच आरती करतात आणि मंत्र पुष्पांजली करता. हाका इन ब्रीफ हांव तुमकां कदाचित म्हणजे चुकला आसत षोडशोपचार पुजा म्हणटा, पण काल तांच्यानी ते कितें एक्झॅक्ट केलें तें आमकां कळूंक ना. कित्याक हांवें ते बरीच लेट पळयली, कित्याक काल सबंद गोंयांत म्हाका दिसता लोकांक दिसलें कितें हायकोर्टाची ऑर्डर जाल्या आणि हायवे एक्सपान्शना खातीर तें झाड रिलोकेट करपाचो एक मूव चालू आसा आणि देशान ह्या सगळ्यांत चड म्हत्व दिलां तें आमचे संविधानाक आनी कोर्टाक आनी कायद्याक, आनी ताचे प्रमाणे लोकांक दिसलें की ते झाड मूव करता म्हणून. पण जे आमी घटना थंय पळयली, झाड मूव करपाचें तें कातरलें झाड, ते बाबा झाड खंय रिलोकेट करतले. हाजे पयलीं सांतिनेचें झाड व्हरून खंय रिलोकेट केली, त्या झाडाची वडाच्या झाडाची दुर्दशा कितें जाली हाजेर म्हाका दिसता तांच्यांनी अजिबात लक्ष घालूंक ना. तांकां एक हरी आसली, गडबड आसली. एकदां आयतार धरलो आनी तें झाड रिलोकेट केलें. आनी मजेची काय दुख्खाची गजाल म्हणपाची ती देव खापरेश्वराचो काल थंय दीस, त्याच दिसा ताचेर रातोड्यो घाल्यो. आमकां सुद्दां एक म्हणल्यार की आंगार कांटो उबो रावलो जेन्ना ते सांज पर्यंत हांवें म्हाका काल जिवाक बरें नासलें, हांवूय नासलो आनी ते बोवाळ सगळो चल्लेलो तो पळयलो, पण म्हाका फिवर आसलो. पण हें जेन्ना रातचे पर्यंत 7 पर्यंत आमी पळयलें की देवाची मुर्ती फोडपाचो सुरवात केला तेन्ना बाय हें हांवूय ते पावलो. पण आमचे पक्षाचे कार्यकर्ते, इवन फाटलो आमचो कॅन्डिडेट विकास प्रभुदेसाय आसलो, एक्टिविस्टांक हांव चड करून वालोर दिता, स्वप्नील शेल्लेकार जावं, शंकर पुळेजी जावं आनी बाकीचे कितलेशेच जाण मिडियाचे सबंद दीस फोर फ्रंटाचेर आसलो. आमचो नॉर्थ गोवाचो अध्यक्ष आसलो गिरीन, अमित पाटकर मागीर आयिल्लो. अशे परिस्थितीन म्हाका दिसता सबंद थंयचे लोक ते परिस्थिती मॉनिटर करताली. आनी ही जी दुर्दैवपूर्ण घटना काल घडली ती म्हणल्यार जे स्वताक हिंदू रक्षक म्हणून घेता आनी हिंदूंचे रक्षक म्हणून घेता तांच्यांनी काल हिंदूंच्या देवाचेर आनी देवळांचेर हात घातले. अक्षरशः देव तांच्यांनी मुर्ती फोडपाचो प्रयत्न केलो. देवान आपली शक्ती तांकां दाखयली, मुर्ती हालना आली जाग्या वयल्यान. मागीर आमी सगळ्यांनी पळयलाच तेजें नाटक जे घडलें, स्टॉप वर्क ऑर्डर म्हणून कितें दिली. आमकां दिसली जावं देवान तरी म्हणल्यार आमकां बुद्धी दिली आसतली. आनी ती स्टॉप वर्क ऑर्डर म्हाका दिसता रातचे 3 पर्यंत फोर्सान आसली. रातचे 3 सुमार आमकां कळयलें इन्फॉर्मेशना प्रमाणे ती मुर्ती थंयच्यान हाडलेली, देवूळ डेमोलिश केलें. आनी आज ते विज्युअल जेन्ना पळयले आनी थोडे हे पळयले इतलें दुख्ख जालें की तुळशीक आमचे हातूंत धर्मान खूब मान आसा. ही पुजलेली तुळस फांसार दिल्ल्या सारकी उखलून व्हेल्या. तुमी पळयात, हांव सांगता म्हण आयकूं नाका, विज्युअल्स पळयात कशी व्हेल्या ती. हाजे वयल्यान हे बीजेपीच्या लोकांचे हिंदू प्रेम आनी ते धर्माचे प्रेम कितें म्हणटा पळय तें स्पश्ट जाता. कितें आसा, जर आमी मानतात एक एकदां रस्त्याच्या सायडीक घुमट्यो आसता और क्रॉस आसता और बारीक आनी कितें आसता जाल्यार इन द लार्जर इंट्रस्ट ऑफ द पीपल, इन द पब्लीक ते मूव करचे पडटा. पण ते विदेशीर पद्दतीन पद्दतशीर हातून मूव करून ताका पयलो दुसरो जागो आयडेंटिफाय करून रिस्पेक्टफुली व्हरपाचें आसता. पण हांगा प्रश्न घुमटेचो नासलो, एक कितें बारीक घुमटी नासली. एक म्हणल्यार 200 वर्सां पयलींचो तो वडाचें झाड आसलें. दुसरें म्हणल्यार सगळ्यांत गजाल प्रत्येक गोंयकाराक ही पडटली, ते कसलें सादें देवूळ नासलें केल्लें, काल पयर बांदलेलें, 10 वर्सां पयलीं, 15 वर्सां पयलीं, 20 वर्सां पयलीं बांदलेलें. तें देवूळ आसलें जागेकाराचें. ताका राखणदार म्हणटात, ताका म्हणटात जागेकार. जसो देव बोडगेश्वर आसा तसो पर्वरी आनी राम मुर्डेश्वर म्हणून आसा, पुंडलीक देवस्थान आसा, वेताळ आसा सकयल. ताका म्हणटात जागेकार.
आणि तुम्ही बीजेपीच्या आज सत्तेच्या हातून इतलो तुमका सत्ता तकलेक मारली, इतलो उन्माद चढला बीजेपी सत्तेचो, इतले दंग तुम्ही आता, इतले मध्य धुंद तुम्ही पैशाचे आणि सत्तेचे मदार झाल्या की तुम्ही जागेकाराकूच जागे वयल्यान हालयलो अशें म्हणून कशें करूंक शकता तुम्ही? कितले लोकांची आस्था, श्रद्धा, विश्वास ते जाग्याचेर आसता. म्हाका खबर आसा, हांव ल्हान आसतना पासून जेन्ना आमी थंयच्यान फ्रॉम पणजी टू म्हापशा और बिचोले सायडीन आमच्या घरा कडेन मय वचपाक अशें जर आमी वता ह्या सायडीच्यान जाल्यार सदांच थंय पांयां पडून वता. अजून सुद्दां केन्ना 5-6 आसतना आमी होन मारताले, केन्ना मेळटा तेन्ना देवून पांयां पडटाले. ते एक श्रद्धेचें स्थान तुम्ही ते झाड काडटा म्हणलां आनी देवूळ उडयलें म्हणून, आनी देवाची मुर्ती फोडून उडयली, दुर्दशा करून उडयली ते ताची पेडाची काल आमी पळयल्या सगळ्यांनी. जाल्यार जागेकाराक जर हे सरकार हालयता जाल्यार म्हाका दिसता हे बीजेपीचे सरकार आनी मध मारलेले आमचे जे राजकारणी आहा तांचो न्याय हो देवाकूच करचो पडटलो, लोकां कडेन जावपाचो ना, शक्य ना. फुडले म्हाका दिसता तांचे स्टेप आसतले हायवे एक्सपान्शनाच्या नांवान. ते लोकांक पिशान काडला, हांगा कशे लोकांक पिशान काडलेले झाड रिलोकेट करता म्हणून, जाल्यार ते बोमा आसतले. बोमाचे देवूळूय मोडपाक ते फाटीं फुडें पोवचे ना. धर म्हणटा आज सुटले जाल्यार फुडल्या 10 वर्साच्या एक्सपान्शनाक ते देवूळ उडयतले. जाय जाल्यार बायपास करूं येता आसलो. आनी जर हे बीजेपीच्या सरकाराक जर जाय जाल्यार ते जाय तसो बायपास करता और अलायनमेंट हालयता, रिअलायनमेंट करता. हाचेर हांवें तुमकां याद आसतली थोड्या म्हयन्या पयलीं प्रेस कॉन्फरन्स घेतलेली. बांबोळेच्या ऑपोजीट जो प्रोजेक्ट आसा नियाज बी ते बिल्डींग आहा तो कसो हायवे घुंवडायला तो पळया. तो एक प्रोजेक्ट वाटोवपाक सबंद हायवे घुंवडायला. अशी पॉलिसी आसा नॅशनल हायवेची की अशे टर्न घेवचे न्हय म्हणून. एम आय करेक्ट? इतले आसतना येदो म्हणून टर्न घेतला आनी तो फूल प्रोजेक्ट वाटयला. त्या प्रोजेक्टाच्या नांवान आनी खूब कितें केलां, हिल कटिंग केलां, ती गजाल वेगळी, तातूंत आतां हें नाका. हें थंयचें जालें, तो कॉन्ट्रॅक्टर वेगळो म्हणूया. आतां सरकार सेम, कमिशन सेम सरकार खाता. आतां पर्वरीचोच मुद्दो घे, अलायनमेंट हालयलो जाल्यार मोल वतलो आसलो. म्हणजे देवूळ गेला जाता, मोल वचूंक जायना. म्हणल्यार बीजेपीचे आज कितें जालां, बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया. तांकां देवूय लागना आनी धर्मूय लागना, आपली पोटां भरली की जाली, तांकां ताजे कडल्यान पयशे पडले आसतले. आनी हाज्याकून व्हडली शॉकिंग गजाल, तुमी परत आतां वचा आनी चॅक करा. आनी जो मनीस पणजेच्यान म्हापशा वतलो और म्हापशेच्यान येतलो पणजे और सांखळेच्यान बिचोलच्यान पणजे येतलो वतले, प्रत्येक मनशान आज थंय नजर मारची हायवेचेर. वड काडला आनी देवूळ काडला, ताचे एक्झॅक्ट फाटलो पोर्शन ओपन जाला आनी कॉमर्शियल जी बिल्डींग आसा फाटली ताची फ्रंटेज आज ओपन जाल्या. त्या बिल्डरान देवळाच्या फाटल्या पोर्शनाचो दुरीगूच बांदूंक नासलो. कित्याक बांदूंक नासलो? कित्याक ताका खबर आसले हे सरकार जे लोकां खातीर, दिल्लीचे लॉबी खातीर और व्हडले कॉर्पोरेट बिल्डरां खातीर काम करता, तो तांकां हें देवूळ आनी देव खाली करून दितलो म्हणून. कित्याक बाप बडा ना भैया हांकां सबसे बडा रुपया. देव बाप बाकीच्या जनतेक आसतलो, हांकां न्हय. हें प्रूव जाता तेच्यान की तितलो पोर्शनूच ना दुर्गाचो. सारकी फ्रंटेज क्लियर, कमर्शियल कॉम्प्लेक्साचो व्हॅल्यू जो ताची फ्रंटेजी खातीर कमी आसलो तो वाडलो आतां. आतां कोणाक भितर कितली शॉपां मेळ्ळ्या आनी कितें मेळ्ळा तें खबर ना, तें रिसर्च करपाचो विशय आसा दुसरो. आतां बीजेपीचे लोक आमकां खबर आसतले, बीजेपी जावं, RSS जावं, बजरंग दल जावं, सनातन संस्था जावं, भारत माता की जय जावं, हिंदू जनजागृती समिती जावं, विश्व हिंदू परिषद जावं, हे सगळे सेल्फ डिक्लेअर्ड स्वयंघोषित हिंदू धर्माचे रक्षणकर्ते आणि ओनर म्हणजे ठेकेदार. पण काल हिंदूंचे देऊळ मोठं असताना आणि मूर्ती मोठं असताना एकटोच दिसलो ना, एकट्याचो निषेध ना. खंय गेले हे कायदो? सभ्य भाशेन कितें हे मंचाचेर बसून हांवें सभ्य भाशा उलोवची ही म्हाकाय दिसता आनी ही म्हजे कडल्यान सगळ्यांक अपेक्षा. पण दुखला म्हणून आज हांव उलयतां. हांकां हांव म्हणचो ना की हे खंय गेल्ले काय म्हणून, हे खंय मेल्ले काय म्हणून प्रश्न विचारता हांव. तुमकां कांयच दिसूंक ना? देवळाचेर ते हातोडी घालताले, कांयच दिसूंक ना? सरकाराक तुमी प्रश्न करूंक ना? मातूय तुमकां अलायनमेंट रिअलायन करूंक जायना काय म्हणून ते देवूळ वाटोवपाक? कित्याक पयर आमी पळयल्ले बजरंग दलाचे एक्टिविस्ट जे क्लोज बीजेपी मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाक थोड्या पगाराकूय कामाक आहा थंय काम करतात. 85 वर्साचे एडवोकेट उदय भेंब्रेचे घरा गेले आनी ताजी प्रतिमा चडयली. ताका कलकलयलो गावड्याक, जाणटे मनशाक, छत्रपती शिवाजी महाराजांचे विशया वयल्यान. छत्रपती शिवाजी महाराज म्हणटा हो आमचो आदर्श आनी म्हाका दिसता तो प्रत्येक गोंयकाराचो आदर्श.
आणि तो हिंदूंचोच न्हय, तो मुस्लिमांचो किरिस्तांवाचोय आदर्श. कित्याक ताणें आपले राजवटीन राजवट बरी कितें ती दाखयली. ताणें राज धर्म दाखयलो. ताणें धर्माचेर केन्ना राजकारण करूंक ना. आनी छत्रपती शिवाजी महाराजाचे राज्यात बायलांक, भुरग्यांक आनी जाणटे मनशाक सगळ्यांत चड प्राधान्य आसलें आनी सगळ्यांत चड म्हत्व आसलें. जाल्यार ताजे नांवान तुमी 85 वर्साचे मनशाच्या दारान वता आनी ताका जाम करतात. खंयचो तुमची संस्कृती ही भारतीय संस्कृती? सभ्य वागणूक तुमची. ताणें जर कितें उलयलां तें रॉंग आसत, तुमी मुद्द्यांनी ताका पटोवन दिया मरे, एविडन्स दिवन तो रॉंग म्हणून. मागुनी ताका चूक मागीर. ताजे दारान तुमी ताका धाडले बीजेपी. ते काल ताका देऊळ म्हणटा थंय बजरंग दल कित्याक येवंक ना? बीफ एक्सपोर्ट गोवा आयएफ जालो मरे, तेन्ना बजरंग दल खंय येवंक ना? काय पावलें आमकां कितें तांचे वयल्यान, एक्सपोर्टरा कडल्यान? सिलेक्टिव्ह हिंदुइजम हे सगळ्या विशया वयल्यान म्हाका दिसता की बीजेपी खातीर जे लोक हिंदू म्हणून वावुरतात तांच्यांनी हे सगळे घटने वयल्यान आनी तांची जी ओवरऑल भुमिका हे घटनेचेर आसा ताजे वयल्यान प्रूव केलें की हे लोक हिंदू न्हय, हे बीजेपीचे हिंदू डुप्लिकेट. आमच्या कॅटेगरीन पडना ते. जनरल जे हिंदू आसा तांकां कालचो विशया वयल्यान दुखला ते कॅटेगरीन पडना. हे बीजेपी हिंदू म्हणून नवी कॅटेगरी, डुप्लिकेट. आमचे सिलेक्टिव्ह आसता. आज पर्यंत बीजेपीन धर्म आनी देव प्रत्येक फावटी वापर करून घेतला. कित्याक वापर केला? दुसरे धर्मामदीं फूट घालपाक, जाती मदीं फूट घालपाक. आनी जेन्ना पोरू रुद्रेश्वर देवस्थानाचो विशय जाल्लो हांवें तेन्नाच सांगलेलें, तुमी चॅक करा रिकॉर्ड करून. आज हे हिंदू मुसलमानांक झगडटात, झगडे पेटयतात. आज हे हिंदू किरिस्तांवांचे मदीं झगडे पेटयतात. सगळे काबार करतले आनी मागीर हिंदूंची झगडी पेटयतले म्हणून, आनी निमाणे हिंदूकूच काबार करतले म्हणून. ताजें हें उदाहरण आहा, लायव्ह एग्जाम्पल आहा. देव खापरेश्वराचें जे काल ताणें देवूळ फोडलां हें लायव्ह एग्जाम्पल बीजेपीचे डुप्लिकसी ऑफ रिलीजन. मॅक्झिमम म्हाका दिसता जर देशान ह्या धर्मा वयल्यान कोणें बेनिफीट घेतला, स्पेशली हिंदू धर्मा वयल्यान, जाल्यार तो बीजेपी. कित्याक फाटल्या कितलेशेच सरकाराच्या टायमार आमी पळयलां की बारीक घुमट्या वयल्यान सुद्दां हांच्यांनी राजकारण कितलें तापयलां तें, आनी कितलो ताचो पॉलिटिकल फायदो करून घेतला तो. जरी ह्यो गजाली पॉलिटिकल फायदो करून घेवपाच्यो न्हय, पण आज येदें व्हडलें देवूळ निस्तो नाबूद करता येदो व्हडलो जागेकार, जाका गोंयचे आमचे संस्कृतीन, गोंयचे आमच्या कल्चरान खूब म्हत्व आसा. जागेकाराक, राखणदाराक खूब म्हत्व आसा गोंयच्या हातून. ताकाच ताचो जागो हालयता. आनी जे सायलन्स बीजेपीच्या लिडराचे आसा, ना जाल्यार सगळ्यांक येतले आसले मरे. खंयचेच जर दुसऱ्या पक्षाचे सरकार आसले तकलेन उबे रावतले आसले. नवी नवी योगासन पळोवपाक मेळटले आसले आमकां. तकलेन कशे बीजेपीचे चलता ते बोवाळ मारीत. एकटो दिसला तुमकां रस्त्यार काल? हे संघटना हांवें नांवां घेतले. एकटो दिसला? एकट्यान निशेध केला? केला प्रोटेस्ट मुख्यमंत्र्याच्या घरा भायर? कित्याक करूंक ना? जाल्यार हे सगळ्या गजालीन तांच्यांनी आज स्वताचे हिंदुत्वाच्या तोंडार काळिमो फासला बीजेपीन. हे जे तांच्यांनी घटना घडयल्या बीजेपीन स्वताचे तोंडार काळिमो, हिंदुत्वाची तांची जी पॉलिसी आसली ताचेर तांच्यांनी स्वताचे म्हाका दिसता काळिमो फासयला. आनी ही एक सामकी सिरियस गजाल. कित्याक जेन्ना हांवें उदय सांगलेले प्रमाणे ते टॅक्नॉलॉजीच्या बद्दल उलयता न्हय. मोदी दुसऱ्या देशांनी वता टॅक्नॉलॉजी उलयता. हांगा दोतोर आमचो आनी कसली टॅक्नॉलॉजी आसा, आनी कोण टॅक्नॉलॉजी? अरे टॅक्नॉलॉजीन ब्रिज मातसो असो करूंक जायनासलो, फ्लायओव्हर. मॉल वाटयता तुमी मरे, बिल्डिंगे वाटयता मरे, देवूळ वाटोवपाक कितें जालें? आनी 200 वर्सां पयलींचो जे वडाचें झाड आसा, डेव्हलपमेंटाच्या नांवान ते मारतले. आनी ते त्या परते स्थितीन पावपाक 200 वर्सां कोण उरतले? कसलो डेव्हलपमेंट? कोणा खातीर डेव्हलपमेंट? दिल्लीकाराचो डेव्हलपमेंट करता. जे दिल्लीकाराक गोंयांत येवन गोंयकारांक मारूंक लागल्या गाडयेन चिड्डोवन, आनी तांकां हे सरकार व्हीआयपी ट्रिटमेंट कसो दिता ते आमी पळयला. तांचो डेव्हलपमेंट करता. आज प्रत्येक जागेचेर आमच्या भुरग्यां कडेन कॉम्पिटिशन जातलें, जॉबा खातीर कॉम्पिटिशन जातलें, एडमिशना खातीर कॉम्पिटिशन जातलें, धंद्या खातीर कॉम्पिटिशन चालू आसा, तुमच्या पत्रकारां मदीं कॉम्पिटिशन जातलें. मिडिया हाऊजीस आसा, व्हडले इस्टेब्लिश्ड आसा ते साल्वार जाय. बारीक तुमी जे कोण नवे आसा, कोण स्टार्टअप्स आसा तांकां काबार करतले दिल्लीकारांतले. आनी तांचो डेव्हलपमेंट करता हें सरकार. आनी तांच्या खातीर हांव डेव्हलपमेंट म्हणून काबार करता कल्चर आनी हिस्ट्री आमची गोंयची. म्हाका दिसता वेळ आयला आमी गोंयकारांनी हे गजाली खंय तरी बंद करपाचो. कित्याक गोंयकार आमी सुशेगाद म्हणून सगळ्याक फामाद आसा, पण आतां आमी सुशेगाद रावन सुशेगाद जावन फावचे ना. तशेंच
प्रत्येक गोंयकारान जर हो आतां हाजे फुडें आशा बाळगूची न्ही, हांवूय पॉलिटिशियन, हांव सरळ सांगता की कोण एक्टिविस्ट येतलो आनी तुमचो वाटयतलो, कोण राजकारणी येतलो आनी वाटयतलो, मागीर आमी येतले ना. प्रत्येक जाण प्रोएक्टिव्हली भायर सरा, कंप्लेनी फायल करा, जाम करा सरकाराक, हे विशयाचेर जाम करा सरकाराक. कित्याक हे आज एक देवळाचो प्रश्न ना. आमी पयला घर मोडून उडयले कोणाचें थंय, घर बांदता म्हणून आमगेले सरकारी खर्चान बांदले घर, इन्क्वायरी करून एक्शन घेता म्हणून आमगेले जाल्ले बांदले, कोणाचेर केली इन्क्वायरी, कोण इन्क्वायरी करतालो पळय चीफ सेक्रेटरी ताची ट्रान्सफर करची पडली, कित्याक ताणें शेत कन्वर्ट केल्लें. करची पडली काय करची पडूंक ना. मागीर न्याय कसो मेळटलो लोकांक, चल्लां कितें हें सरकाराच्या हातून. म्हाका दिसता गोंयकारांनी आज हें इनफ इज इनफ म्हणपाची परिस्थिती आयल्या. आनी हे जे बीजेपीन आज जो सत्तेचो जो हें चलयला पळय सारको उन्माद तांचे तकलेक चडला आनी जो माज तकलेक चडून हो तांच्यांनी जे कितें सत्यानाश गोंयचो करपाक ते उठल्या, हो प्रत्येक गोंयकारांनी आपूण एक गोंयकार आनी आपली जबाबदारी म्हणून म्हाका दिसता फुडें सरून थांबोवचो पडटलो. आमी ऑलरेडी हे केल्या, कंप्लेन फायल केल्या काल देवूळ मोडपाच्या विशया वयल्यान. कित्याक देवूळ मोडपाच्या विशयाचेर जशी भुमिका तो जॉयंट मामलेदार आसलो बार्देजाचो, तशेंच एसडीपीओ आसलो, पीआय आसलो, तांचे ऑफिसर्स आसले बाकीचे, तांच्यांनी हे पुलीस प्रोटेक्शनान क्रिमिनल एक्टिविटी केल्या काल कंप्लीट. ताजे बद्दल आमी कंप्लेन केल्या आनी आमी ती कंप्लेनीची फॉलोअपूय करतले त्याच प्रमाणे. आनी गोंयकारांकूय अपील करता की तांच्यांनी कंप्लेन करच्यो ह्या विशयाचेर. कित्याक ना जाल्यार आज एक देवूळ मोडलें, फाल्यां ते दुसरें देवूळ मोडटले, फाल्यां दिल्लीकाराक कोणाक जाय ताचो प्रोजेक्टाक कोणाचे घर मदीं येता तांचे घरां मोडून उडयतले. आनी हें जातलें, हें जालां, हें सुरवात जावन हें खूब फुडें पावलां आनी हें बंद जावपाची गरज आसा खंय तरी. सुनील तुमकां दिसना तुवें कंप्लेन केल्या लेट जालें झाडे घातले देवळूय शिफ्ट केले. काल तुका खबर आसतलें आमी काल जेन्ना खंय गेल्या खूब तेंप जालो विशय ना पळय विशय आसलो. तुका हांव ती गजाल परत सांगता. विशय संबंद चालू आसलो झाडां बद्दल. देवूळ आनी देवाचें केन्ना कोणा आयकूंक ना. तुवें आयकलेलें ऑर्डर वाच मरे, ऑर्डर इन सुप्रीम ऑर्डर वाच न्हय. बरें देवूळ तुमी ट्रान्सलोकेट करचे पयलीं सरकाराचें जर मनान आसलें दुसरें देवूळ बांदून रेडी दवरलेलें, ताका देवा व्हरून कंटेनरान दवरप. सुनील सर, तुमचा नेमका आक्षेप कशाला? म्हणजे देव तिथून स्थलांतरित करणार याला आहे की विधिवत तुम्ही जे सगळं सांगितलं, एक मिनिट, ती विधिवत पद्धतीने देव तिथनं नेला नाही याला नेमका आक्षेप काय? आक्षेप आमचा एक म्हणजे जो आमच्या गोव्याच्या संस्कृतीन आम्ही जागेकार म्हणतात, राखणदार म्हणतात, त्याला जागेवरून हटवू शकतो का? हे सरकार एवढं स्ट्रॉंग आहे की जागेकाराला जागेवरून हटवू शकतो का? दुसरे प्रश्न आहे विधीबद्दल. जी विधी केली त्याच्यात दोन्ही गोष्टींना आक्षेप आहे तुमचा? दोन्ही गोष्टीला आक्षेप आहे. विधी करून पण त्यांनी मूर्तीची विडंबना केली ना. त्याच्यानंतर काल संध्याकाळी आता मला एक सांगा, रस्त्यावरती ऍक्सिडेंट वाढतात, ते वाढल्याच्या नंतर अनेक माणसं मरतात, जखमी होतात. ते झाल्याच्या नंतर विरोधक साहजिक सरकारवरती आरोप करतात. ते आरोप होऊ नये म्हणून जर हायवे किंवा मार्ग जर विस्तारायचे असतील, मोठे करायचे असतील आणि जर सरकारला तसे निर्णय घ्यावे लागत असतील, आणि त्याच्यात काल संध्याकाळी सीएमनी हमी दिलेली होती की सरकार स्वतःच्या खर्चाने ते मंदिर बांधून देईल, एवढं सगळं असताना सुद्धा विरोधक हा विषय काय घेत आहे? नेमकं काय? माझं तुम्हाला सांगायचं, मी सुरुवातीपासून तुम्हाला हेच सांगतो, याच्यापूर्वी पण कितीतरी क्रॉस, कितीतरी घुमट्या हलवल्या गेलेल्या आहेत. कोणाला त्याच्यात आक्षेप नव्हता, कशाला इन द लार्जर इंटरेस्ट ते करायला पाहिजे. पण इकडे हे जे मूळ मुद्दा काय, ही नुसती घुमटी नव्हती. जेव्हा ते झाडाचं सुद्धा जेव्हा स्थलांतरित करण्याची जेव्हा प्रश्न आला तेव्हा सुद्धा सगळ्याचं मत होतं की बरं झाड येतं ना, देऊळ पाठीमागे होतं ना, देऊळ कसं तरी वाटवायला पाहिजे होतं. तो अलाइनमेंट, तो मॉल कसा वाटवला, तो बांबोळे नियाज बिया ती बिल्डिंग कशी वाटवली. तर देऊळ वाटवायला काय होतं, ते मोठं देऊळ होतं ना, त्याचं मेन महत्व काय, आणखी कोणतं देऊळ असतं तर बरं आहे, आम्ही समजून घेऊ शकतो. हे जागेकार राखणदाराचं देऊळ आहे, जागेकाराचाच हटवतो, असं होऊ शकतो का? उद्या जर आमची भूमिका आहे की राम मंदिर वही बनेगा, तर ही मंदिर तिकडून कशाला हटवायचं पाहिजे? तसंच आहे ना, ते सेम आहे ना. इमोशन, सेंटिमेंट म्हणून काहीतरी असतं ना. म्हणजे तुमचं क्लिअर मत आहे की रस्ता वेगळ्या बाजूने नाही, वेगळ्या बाजूने म्हणून काय ते 50 किलोमीटर बाजूने घ्यायचं नव्हतं. रिअलाइनमेंट करू शकलो असतो 100%. म्हणजे मंदिर वाचवता आलं असतं 100% वाचवता आलं. जर इंटेन्शन होतं तर मंदिर वाचवता आलं असतं.
बरं भोवच्या बाबतीत अशें जावपाक जायना म्हणून आता तुमचो स्टँड कितें आसतलो आता तुमी बोमा बद्दल आता बोमा बद्दल पळय आता हें जर तुमचो stand सांगा. मागीर आमी ऑलरेडी हाचे पयलीं बोमा बद्दल आमचो स्टँड क्लियर केला आमी ऑपोज केले आमी डिमांड केलो की बायपास काडचो म्हणून बोमा कित्याक तो बोमाचो रस्तो मदल्यान व्हेला आनी सरकारान आमी पळयला पण हाचेर कशें विश्वास दवरप हे म्हणटा ती एक गजाल केन्ना करता कितें म्हणटा ती तांकां तरी याद आसता पूण कितें म्हणटा ती ते म्हणटा 6 घरां वतली 5 घरां वतली देवूळ सुट्टले देवळाचो मंडप वतलो अरे आज तुमी थंय पळय मरे कितें केलें तें फाल्यां ताका एक्चुअली अल्टरनेटिव्ह फाटल्यान जागो आसलो बायपास असलो अल्टरनेटिव्ह कित्याक सगळ्यात गांवाचो प्रश्न आसा तो देवळाचो प्रश्न आसा कित्याक आज जरी दर्या हें करून आज उरलो फाल्यां वतलो 5-10 वर्सांनी पक्ष मग तुम्ही आता कितें करतले ते मंदिर वाचोवपाक लागून ना आतां आमकां एंटायर ताजो तो अलायनमेंटाचो प्लॅन आसा लँड एक्विजिशन प्लॅन आसा वी वील हॅव टू स्टडी इट केअरफुली विथ द कन्सर्न पीपल ओवर देयर बिकॉज दिस इज नाव समथींग सिरियस बीजेपी आज देवळांचेर जर हात घालपाक लागले आनी रिलिजियस जर स्ट्रक्चराचेर जर अशे हात घालपाक लागले डेव्हलपमेंटाच्या नांवान फक्त बिल्डरांक फ्रंटेज ओपन करून दिवपा खातीर जाल्यार दॅट इज समथींग सिरियस वीच कॅनॉट बी टॉलरेटेड वी आर नॉट गोइंग टू टॉलरेट दीस वी आर गोइंग टू डू एवरीथिंग टेक एवरी नॅचरल स्टेप सुनील बाबा परवरी मात इतले बीजेपी कार्यकर्ते आहा ते रावता गांवकार कितें तेच पासून काल दिसती पडून पण कोण दिसलो कोण दिसूंक ना ताजेर हांव रिसर्च करून तांच्या घरान वचून पळोवंक शकना हांव तुका आतां कोण दिसूंक ना ते कोण सांगल्या ज्यो संघटना स्वताक राखणदार आनी कोण रक्षण करते आनी ठेकेदार म्हणटा पळय तांचे बद्दल उलयता बाकी तो प्रत्येक मनीस कोण कितें करता थोडे भोळ्यो आसता सूड भावनाचे हातून राजकारणान थोडे जाण कितें दुखतले प्रत्येकाक धर्म आनी देव म्हणटा तो प्रत्येकाक लागता तो कितें म्हाका म्हणून आतां हें देवूळ मोडला पळय ताका त्रास होना ताका विचार तुल्यो विचार हय म्हाका दिसता याद करून दिता विचारपाचें काय नव्हतं माध्यम प्रश्नाच्या वेळाचेर सगळ्या राखणदारांक गाराणे घातले जागे गेले वचून आजोबा बोडगेश्वरा पासून सगळे कडेन कोणी कोणी नांव घेना पण तांची हालत कितें जाली ती तुका खबर आसा राखणदारांक असो हात घालूं येता ना तर म्हाका दिसता हाच्या बद्दल सुनील आमचो उपाध्यक्ष सुनील बाबान तुमकां बरें विस्तारान सगळें एक्सप्लेन केलां भोव करून ताचे रिलिजियस धर्मीक पळय भावना आसा ती लोकांची कशी काल हट जाली आनी म्हाका एकूच तुमचे मुखार आनी चड लांबय ना येता एकूच म्हाका दिसता फ्रॉम माय हार्ट की काल गोंयकाराचो आनी गोंयकाराच्या भावनेचो पराभव जालो आनी कोण जिखले की हे जे बीजेपी सरकार जे तांकां फक्त दिसता आपणाचे डेव्हलपमेंटाचो आनी डेव्हलपमेंटाचेर कसो धंदो चल्ला पळय तांचो कमिशनां आनी तांचो फायदो म्हाका दिसता म्हाका दिसता एक विक्ट्री ओवर गोंयकार आनी गोंयकाराचे पळय भावने आसले कित्याक हांव एक गोंयकार म्हणून उलयतां कित्याक काँग्रेस पक्षान हेजे पयलीं खूब डेव्हलपमेंट 20-25 वर्सां डेव्हलपमेंट करून दाखयलो केन्नाच अशें लोकांक कॉन्फिडन्सान घेयनासतना लोकांची भावना सांबाळीन आसतना एक रुथलेसली कसलोच डेव्हलपमेंट म्हाका दिसता जावं आनी जेन्ना केवा केवा कसलो डेव्हलपमेंट जावं रिजनल प्लॅन जावं कितें ते SEZ ताचो आतां याद जाता म्हाका फाटीं घेतले हे व्हडले व्हडले पळय प्रकल्प आसले फाटीं घेतले लोकांचे भावनाचेर एक रिस्पेक्ट आदर आनी आज जे लोक थंय रडटाले जाणटे बायलां भुरगीं थंय रडून ते कित्याक एक देव आनी देवा बद्दल आमची भावना म्हाका दिसता आर सुप्रीम आनी अलायनमेंट तर कोणें विचारले तुमी प्रश्न विचारले चेंज करून जाता एक्सिडेंट जाता पूण रस्ते व्हडले विस्तारले आनी विस्तारून व्हडले रूम मारप केले म्हणून एक्सिडेंट कमी जाल्या आमचे सर्वेलन्स आनी आमचे लोकांचे गव्हर्मेंटाचे पळय लोकांक कसो रस्त्यार एक डिसिप्लीन हाडचें तें कांयच सरकारा कडल्यान कसलोच हेजो आराखडो कसलोच हेजो प्लॅन हो प्रकल्प ना लोक पळय जशे भाशेन रस्ते पळय उजार करता ताका गव्हर्मेंटाचें एक डिरेक्शन आसा पूण एक देवूळ वाचोवन ते एक्सिडेंट कमी जातले म्हूण आमकां हे म्हाका दिसता एक हो दुसरो प्रश्न आसा पूण त्या वेळार काल लोकांची भावना
आणि लोकांचे पळय थंय कितें कितें आमी आयकून पळयलां सोशल मिडियाचेर म्हाका दिसता सरकाराक एक तेन्ना तरी काम बंद दवरून एक ग्रामस्थांक आनी सगळे लोकल रेजिडेंटांक कॉन्फिडन्सान घेवन एक दुसरो प्लॅन काडलो 8 दीस 15 दीस ते काम बंद उरलें म्हणून खंय खंय वचपाचें ना उरूनी बंद पूण लोकांक कॉन्फिडन्सान घेवन कितें काम आतां ती मुर्ती व्हरप आनी खंय तरी कंटेनरान दवरप अशें म्हणून आयकता आमी म्हणजे कसलो कसलो आदर आमच्या देवा मुखार आमकां कसलो आदर आसा म्हणजे तुमी तुमचो धंदो तुम्ही जाणा एक कॉन्ट्रॅक्ट तांचेच कोण ते जावूय आनी कोणाचे बिये आनी तांचेच सोयरे आमी जाणा तुमचे धंद्याक मार बसता म्हणजे रातोरात लोकांक पळय नासतना ते काडून म्हणजे लोकांक कपेल आसा पळय ते हालयले कपेल मोडून उडयले नाही कपेल हालयले जस्ट ऑपोजिट जस्ट रस्त्याच्या क्रॉस नवे बांदतात तसो हो वड रस्त्याचा क्रॉस एवढ्यान स्थलांतर वा देवस्थान करूयात आशिल्ले काय खरी येताले ते तेच लागींच ऑपोजिट करूयात ना हांव कितें तुमचें म्हणटा कितें म्हणणें? ना हेच हांवें आतां सांगलें की हे 8 दीस 15 दीस तर काम बंद दवरून लोकल ग्रामस्थांक आनी लोकांक कॉन्फिडन्सान घेवन हें तर तुमी पळय आतां एक नवें एक इश्यू सुप्रीम कोर्ट बीन तुला आयजोच चालू ना तो हो खूप दीस जाले चालू आसा ना पूण सद्या आमचो मुद्दो एकूच आसा तो म्हणल्यार हांवें सांगल्या प्रमाणे आनी कसलें जर देवूळ असलें न्ही जाल्यार तें वेगळ्या तरेन जाता हें जागेकाराचें देवूळ जागेकाराचो जागो तुमी दुसऱ्या जाग्यार घालूंक शकना कित्याक सरकार आनी मंत्री आनी आमदार इतले पावरफूल जावना की जागेकाराक हात घालपाक आनी जागेकाराचो जागो घालपाक आतां करून जागेकारांच्यांनी आतां देवा तुका म्हणपाचें मायकल लोबोय काल येऊन गेला मायकल लोबो दिवूं खंय आसा ते सगळ्याक वता ना येवन गेलो पूण फायदो कितें लास्टाक तेणी काडपाचें आहलें ते काडलें काही सीएमान पळय काडून आता तुमची मागणी आसा की जस्ट ऑपोजिट थंयच दिया म्हणून तुमची जागे मागणी आम्ही आसा. पयलीं म्हणल्यार निशेध केला ताजो जागो हालोवपाक जागेकार म्हणटा तो त्याच जाग्यार स्थानार पण आता काढलो ताका परत थंय व्हरपाक जाय परत थंय हाडपाक जाय. 100% जागेकाराक कसो हालूंक शकता काही महिन्यापूर्वी तुम्ही एक प्रेस घेतली होती थिवीतल्या वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी काल गॅझेटमध्ये आले आहेत 15 जणांची कमिटी त्यांनी स्थापन केली तुम्ही त्यावेळेला प्रेसमध्ये सांगितलेलं होतं की ते विद्यापीठ आम्ही तयार होऊ देणार नाही प्रोसेस पुढे जाऊ देणार नाही आम्ही आंदोलन छेडू पण काँग्रेसचं आंदोलन त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं म्हणावं त्या पद्धतीनं दिसलं नाही म्हणून ती सरकारनं कमिटी स्थापन मला केली तुम्ही हा. मला तुम्ही 1-2 दिवस द्या हा. आजच्या विषयामध्ये तो आम्ही मिक्स करूया नका कशाला ते गॅझेट मला पण बघायचं आहे मी तुमच्यावर तुम्हाला माहित आहे मी जर सांगितलं मी त्याच्यावर उत्तर देणार मी टाळणार नाही 2 दिवस द्या ओके आणि दुसरा विषय आता तुम्ही उदय भेंब्रेंच्यावर आलात म्हणून सीएमनी जी भूमिका क्लिअर केलेली होती त्याला उदय भेंब्रेंनी विरोध केला आक्षेप घेऊ. सगळे आक्षेप केला त्याच्यानंतर आता सगळे इतिहास तज्ञ हे सीएमची जी भूमिका आहे ती भूमिका योग्य आहे शिवाजी महाराजांनी गोव्यात राजवट केली या मतावरती सगळे इतिहास तज्ञ आहेत त्याच्यात काँग्रेसची भूमिका नेमकी काय म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं ते स्टेटमेंट योग्य की उदय भेंब्रेंनी जो त्याला आक्षेप घेतला तो योग्य हा पण मुद्दा मी याच्यात मिक्स आता करणार नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी तरी पण तुम्हाला काँग्रेसची गोष्ट भूमिका सांगतो. पाहिजे मी आता बोलत असताना जेव्हा तो संदर्भ आला तेव्हा हा. मी सांगितलं होतं हा. की जर जे काही उदय भेंब्रेंनी बोललं ते चुकीचं होतं हा. त्याला पुराव्यासकट इतिहासकाराच्या पुराव्यासकट त्याला उत्तर द्यायची गरज हा. होती त्या 85 वर्षाच्या माणसाच्या घरी जाऊन हा. तिकडे त्याची प्रतिमा जळवून हळूहळू करून त्याला ते सभ्यता म्हणत नाही ते छत्रपती शिवाजी पण महाराजांच्या काँग्रेसची भूमिका काय काँग्रेसची इतिहास भूमिका- तज्ञ म्हणतायत ते बरोबर आहे का बघा आम्ही काँग्रेस पार्टी इतिहास लिहत नाही व इतिहास कोणीच माणूस विषय नाही, बघा, आहे. नाही, ऐका ना इतिहास तुम्ही किंवा मी लिहून बदलू शकत नाही हा. इतिहास म्हणजे जसं होतं तसं आता काय विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला ऐका जे ना, बाजू धरायला बोलायला पाहिजे तर द्या ना. मला कंप्लीट तरी करायला द्या आता काय इतिहास जो आहे हा. तोच इतिहास आहे ना बरोबर. तो आमची भूमिका त्याच्यात इतिहासाबरोबर नाही म्हणून म्हणू होय, शकतो पण तेच म्हणतोय. म्हणू शकत नाही. दोन्ही बाजू- जर सगळे इतिहास नाही जर सगळे इतिहासकार म्हणतात की ही बरोबर आहे तर ते 100% आम्ही काही इतिहासकार नाही ना आम्ही इतिहासाच्या ज्या दोन बाजू बरोबर वाटतात त्यातली कुठली खरी